नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मराठी चित्रपट हा प्रत्येकाला आनंद देणारा असतो आणि आपण सगळे मराठी रसिकही नवीन नवीन चित्रपटांची वाट बघत असतो. होम मिनिस्टरच्या या विशेष भागात आज आपण एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेझेंट अ व्हाईट स्वान स्टुडिओज निर्मित आम्ही दोघी या चित्रपटातल्या सर्व कुटुंबाशी आपण संवाद साधणार आहोत. ही गोष्ट आहे आमची, ही अमला आणि ही मी, सावित्री सरदेसाई. एकदा वाटलं ना की करून टाकायचं, म्हणजे मग परत हळहळ वाटत नाही. तेव्हा आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत. पण या गप्पांना सुरुवात करत असताना सर्वात आधी आपण स्वागत करूया प्रिया बापट यांचं. नमस्कार. मी खूप असा उत्सुक आहे, म्हणजे दोन्ही गोष्टींसाठी, की एक चित्रपट कसा असणार यासाठी, कारण महाराष्ट्रातली अनेक घरं सज्ज आहेत ते बघण्यासाठी, पण त्या पलीकडे जाऊन खूप दिवसांनी आपण आपलं दर्शन झालं व्यस्त शेड्यूलमुळे. तर म्हटलं आपण बोलायला सुरुवात करूया. बालपण कुठलं? माझा जन्म मुंबईचा. आई वडील तसं मुंबईचेच आहेत, म्हणजे मूळचे दोघंही, वडील देवगडचे आणि आई राजापूरची आहे, पण आमचं सगळं मुंबईतच झालं. कारण बाबा 6वीत असताना मुंबईत आले आणि त्यानंतर ते काय करायचे बाबा? बाबा प्रीमियर ऑटोमोबाईल्स मध्ये होते. अरे वा, हा, किती छान. पण मी शाळेत असतानाच त्यांनी VRS घेतली. पण मग बालपण राहायला तुम्ही प्रीमियर कॉलनीत होता? नाही, मी कायम दादरला, दादरच्या चाळीत वाढलेली मध्यमवर्गीय घरात आणि मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेली मुलगी. बालमोहन शाळा, ते वागण्यात. राहायला कुठे होते तुम्ही? मुंबईत दादरमध्ये? रानडे रोडला. रानडे रोडलाच. अच्छा अच्छा. नाही, वडील 6वीत असताना आले ना? ऍक्च्युली माझे आजोबा स्टेशन मास्तर होते. बरं. त्यामुळे दादर स्टेशनच्या जवळचं घर त्यांनी घेतलं. हा, कारण त्यांना जायला, आणि इनफॅक्ट मला असं कधी जुन्या गोष्टी काढल्या की सापडतं. आजोबांचा एक स्टेशन मास्टरचा बिल्ला आहे आणि तो चांदीचा आहे. अरे, तो बिल्ला बाबांनी अजून जपून ठेवलाय त्यावेळेचा. हो, त्यावेळेचा त्यांचा तो एक, त्यांना इथे मे बी बॅच लावायला लागत असेल तर तो बॅच, आणि त्याच्यावरती असं लिहिलंय स्टेशन मास्टर म्हणून. किती छान ना? काय आठवणी आहेत. हो, त्याच्यामुळे आजोबांची मुंबईतली नोकरी म्हणून बाबा आणि काका माझे सगळे देवगडहून आले आणि मग ते इथेच स्थायिक झाले, कारण आजोबांचं घर होतं. माझी आजी समाजसेविका होती. बरं. मला लहानपणी ह्या गोष्टीचा अजूनही फारच आनंद वाटतो, आणि तेव्हा मला जाम एक्साइटमेंट होती, कारण आजी तुरुंगात वगैरे जाऊन आली होती. अरे बापरे. आणीबाणीच्या काळात. पण मग शाळा तुझी बालमोहन? शाळा बालमोहन, कॉलेज रुपारेल नाही. हे असं मुद्दाम बोलायचं नाही, रुपारेल नाही वगैरे असं बोलायचं नाही. कारण वेगवेगळ्या कारणांसाठी मी ठरवून घेतलेला निर्णय होता हा. म्हणजे असं म्हणायचंय की जर बालमोहनचं कॉलेज झालं असतं तर ते रुपारेल झालं असतं, कारण इतकी बालमोहनची मुलं उठून सगळी रुपारेलला यायची. आणि माझं हे ठरलं होतं अनेक वैयक्तिक कारणांसाठी की जिकडे आपण शाळा केली तिथे आपण कॉलेजला जायचं नाही, वेगळ्या वातावरणात जायचं, नवे मित्रमैत्रिणी करायचे. कुठे जायचं होतं तुला? कुठल्या कॉलेज? मी 11वी 12वी विल्सनला होते. आणि मग रुपारेलशी तुझा संबंध कधी झाला नाही? तो लग्नानंतर आला. कसा काय? कारण उमेश रुपारेलचा. पण तुम्ही भेटले कुठे मग? आमचे कॉमन उमेशचे खूप मित्रमंडळी दादरचे. सो ऍक्च्युली खरं तर माझा रुपारेलचा संबंध खूप आधीच आला असं म्हणायला पाहिजे, कारण रुपारेलच्या तेव्हाच्या प्रिन्सिपलची मुलगी अनघा कुलकर्णी विल्सनमध्ये होती आणि अनघा माझी मैत्रीण होती. सो ऍक्च्युली अनघामुळे आम्ही भेटलो. पण दोघांपैकी मनात कोणाच्या आधी आलं खरं? हो, नाही, मनात दोघांचंही आलं असेल, पण बोलून मी आधी दाखवलं, त्यामुळे. कधी कधी साधारण? आता वर्ष आठवत नाही, आमच्या लग्नाला 7 काय 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 त्या कुठल्या मालिकेच्या निमित्ताने? कसं काय, कुठे भेटलं? नाही, ऍक्च्युली अनघामुळे आम्ही भेटलो आणि मग आम्ही भेटत राहिलो. आभाळ माया सिरियल होती, त्याचं पर्व दुसरं जे शूटिंग होतं, झी मराठीचा केवढा वाटा आहे माझ्या आयुष्यात बघ. म्हणून मी टप्प्याटप्प्याने त्या गोष्टींकडे येतोय. आभाळ माया पर्व दुसऱ्याच्या शेवटच्या दिवशी उमेश आणि मी पहिल्यांदा एकमेकांसमोर आलो
जेव्हा नंबर्स एक्सचेंज झाले त्यानंतर वर्षभर काही संपर्क नव्हता. मग आम्ही अनघामुळे पुन्हा एकदा संपर्कात आलो आणि मग भेटायला लागलो. आणि उमेशचे खूप जवळचे घट्ट मित्र, तो रुपारेलचा असल्यामुळे खूपसे मित्र दादरचे, सुयश पटवर्धन, हर्षद जोशी. त्यामुळे उमेश सतत दादरला असायचा आणि त्याचा एक मित्र तर माझ्या घराच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहायचा. मग मी असं त्याला खाली एक दोनदा पाहिलं होतं आणि माझं सांगितलं की तू दादरमध्ये आलायस, मला कळवलं नाही वगैरे असं. मग तू आम्ही सुरुवातच भेटायला केली. लागलो. हो ना, कसा आहे पण तो? मला तो स्वभाव वगैरे. बंटी म्हणून खूप आवडायचा. आभाळ मग त्याला तर घरी बंटी नाही ना म्हणत. नाही म्हणत नाही, पण मला तो आभाळ म्हणतला. पण तो त्यावेळेला बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका उमेशच्या सुरू होत्या ना. हो, तेव्हा सुरू होत्या. मग इतर अभिनेत्रींबरोबर त्याला बघितल्यानंतर तुला राग वगैरे यायचा कधी? एकदाच आला होता. रागपेक्षा ऍक्च्युली आता माझं प्रेम होतं, त्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह झाले होते, तेही वादळवाटच्या वेळेला. नो ऑफेन्स टू एनीवन, कारण आमचं तेव्हा प्रेम फुलत होतं आणि ऑफकोर्स मी तेव्हा पॉझिटिव्ह होते जास्त त्याच्या बाबतीत. त्याचे खूप रोमॅन्टिक सीन असायचे. तर तेव्हा मी त्याला असा प्रश्न विचारला होता की तुमच्या दोघांमध्ये असं काही 50 पैशाचं कॉईन तरी जातं का रे, एवढं तरी अंतर असतं का? संगीत कुलकर्णी तेव्हा ते डिरेक्ट करत होतं असं मला आठवतं. नाही, पण उमेश हा खूप चांगला मुलगा आहे, खूपच चांगला मुलगा आहे आणि तो किती सहन करत असेल घरी याची मला कल्पना आहे. हो, मी हे नेहमी म्हणते हे, आणि मला हे हल्ली सुचलेलं वाक्य आहे, मी हल्ली जास्त म्हणते की मी आयुष्यात एकच चांगलं काम केलंय, योग्य नवरा निवडला. अरे वा, करेक्ट इन्व्हेस्टमेंट करून टाकले, फिक्स डिपॉझिट, त्याच्या इंटरेस्टवर मी आयुष्य जगू शकते. बाकी म्हणजे सगळे अपराध सगळेजण पोटात घालतील, असा एक योग्य निर्णय मी घेतलेला आहे. आम्ही दोघीच्या निमित्ताने या गप्पा खरं तर सुरू झाल्या. बालपण कुठलं? चिंचवड. जन्म झाला गोरेगावचा, गोरेगाव रायगड, माणगावच्या जवळ जे गाव आहे तिकडे जन्म, कारण की माझा आजोळत आहे. आणि त्यानंतर लहानपणापासून चिंचवडलाच, त्यामुळे सगळं बालपण चिंचवड. मी पुन्हा सांगत नाही कोणाला, कारण की पुण्याचं म्हटल्यानंतर लोक तेच विचार, पुण्याचं अच्छा पुण्यात कुठे, चिंचवड म्हटल्यानंतर पुण्यात येत नाही. असं नाही विचारलं, ते तुमच्या मनातलं आहे. आम्ही नाही विचार. आता मी विचारलं का? म्हणून मी सांगितलंच चिंचवड नाही, सुरुवात. मला एक नेहमी हा प्रश्न पडतो की प्रत्येक जण ना अशीच सुरुवात करतात आणि त्यांना जे बोलायचंय ना किंवा जे समोरच्याच्या मनात नाही ते एक्सप्रेशन ते काढून घेतात. घरी कोण कोण? आई बाबा आणि मी. आई बाबा पुण्याला असतात, मी एकटा असतो मुंबईत. बरं, कसं एकदम बालपण मस्त म्हणजे? मस्त, खूपच छान. मोठा भाऊ आहे, तो बँगलोरला असतो, त्यामुळे खूप भांडायचो लहानपणी त्याच्याबरोबर. पण घरी एकदम मस्त, खूप सपोर्टिव्ह वातावरण. आईचा लाडका, बाबांचाही लाडका, त्यामुळे. आई बाबा काय करायचे? दोघेही बजाजमध्ये होते. बाबा बजाज ऑटोमध्ये होते आणि आई बजाजमध्ये शिक्षिका होती. बरं. दोघेही आता रिटायर्ड आहेत. आईच्या ट्युशन्स चालू असतात म्हणून अजूनही पुण्यात आहेत. पण मग शिक्षण कुठपर्यंत झालं? मी माझं MBA केलं मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंग मध्ये. पण एवढं सगळं शिक्षण म्हणजे एका बाजूला केल्यानंतर पुन्हा मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करताना घरच्यांचे चेहरे थोडे बदलत नाही? नाही, कारण ग्रॅज्युएशन नंतर खरं तर मी सुरुवात केली होती ऍक्टिंगसाठी, काही हिंदी मालिकांसाठी, आणि अशा ह्यानी सुरुवात झाली होती. आईचा खूपच सपोर्ट होता. बाबा थोडे डायसी होते की कशाला, आता MBA चांगलं होतंय, चांगलं पॅकेज मिळतंय, तर कशाला परत आता प्रयत्न करणार आणि मग बघणार कुठेतरी, नको, हे चांगलं आहे ना, बघ तू. त्यांचा एक कायम सपोर्ट असा होता की तुझ्या शिक्षणासाठी काय खर्च लागेल तो मी करीन, पण या करिअरसाठी माझ्याकडून काही मदतीची अपेक्षा ठेवू नको. सो आय वर्क हार्ड फॉर इट. आईची मदत होतीच, आई पण टीचर होतीच, वर्किंग वुमेन, तर त्यामुळे त्याने शी हेल्प मी. पण मग झी मराठीचा तुझा संवाद संपर्क कधी सुरू झाला? कुंकू ही मालिका पहिली. कुंकूमध्ये आर्यन जे कॅरेक्टर केलं होतं. त्यापूर्वी कधी झी मराठीशी? नाही, कधीच नाही. कधीच नाही. ती पहिली मालिका आणि नंतर पिंजरा, या 2 मालिका. पण या दोन्ही मालिकांनी मला सगळ्यात जास्त दिलं, जे दिलं ते जेन्युइनली. कारण काय, कुंकूमध्ये तर निगेटिव्ह होतो, मला टेन्शन आलं होतं ज्या प्रकारे ते कॅरेक्टर पोचलं होतं की आता परत पॉझिटिव्ह म्हणून ऍक्सेप्ट करतील का, अशा. म्हणजे सुरुवातीला गोड वाटलेलो आणि नंतर सगळे म्हणजे लिटरली अशा रिॲक्शन्स मी पाहिलेल्या की मुलींना साईडला घेऊन जा, नाही त्याच्याशी बोलू नकोस वगैरे, अशा रिॲक्शन्स. मी म्हटलं आता गेलं, कदाचित आपण आता निगेटिव्ह छापच कदाचित असणार. पण आता जे काही तू करतोयस त्याच्याबद्दल स्वतः आणि घरातले सगळे समाधानी? हो, कम्प्लिटली. प्रत्येक फिल्म आणि प्रत्येक कामाने मी शिकतोय, एवढं मात्र नक्की. तर आधीपेक्षा मी बेटर होतोय, त्याचं एक सॅटिस्फॅक्शन खूप आहे. मग या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही किती जण आहात? म्हणजे आम्ही दोघीच्या निमित्ताने किती सिनेमात जण? खूप जण, पण मला आता मी बोलू का कोणाला? चालेल, चालेल का? चालेल. म्हणजे मी दादरला जेव्हा राहत होते तेव्हा माझ्या घरात एक बाबा होते, आणि आता जे माझे बाबा आहेत ते त्यावेळेला माझ्या घराच्या शेजारच्या बिल्डिंग मध्येच राहत होते. कोण आहेत? बोलूया आपण आमच्या आप्पांना.
आप्पांना. हा, ज्यांना आम्ही सिनेमात आप्पा म्हणतो. आणि तुमच्या घराच्या बाहेर राहत होते तेव्हा काय म्हणत होता त्यांना? तेव्हा त्यांना किरण करमरकर असं म्हणायचे. बोलूया ना, स्वागत करूया किरण. नमस्कार 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 किरण, मनापासून नमस्कार. नमस्कार. किरण, बालपण कुठलं? दादर, कोहिनूर थिएटरच्या समोर स्टेशनच्या बाजूलाच आणि बाजूच्याच बिल्डिंग मध्ये ही राहायची. कुठली बिल्डिंग होती? गोकुळ निवास. मुकुंदांचं अगदी बाजूबाजूला आहेत. अगदी हो का? होय होय. आत्ता कळलं हे मला. हो का? मला माहित नव्हतं. अरे वा, मग तिथे तुम्ही मी छबिलदास शाळेमध्ये होतो आणि जन्मापासून साधारणतः 80 सालापर्यंत तिथे होतो मी. 80-81 सालापर्यंत. त्यानंतर मी ठाण्याला गेलो आणि आता 17 वर्षापूर्वी कांदिवलीला राहायला आलो. नाही, पण मग बालपण सगळं दादर बद्दल. दादरचा म्हणजे मला अजूनही मी रिलेट करतो की दादरला गेलं की मला असं वाटतं की मी घरी आलो. हो. मी अजूनही त्या चाळी माझ्या म्हणजे मित्रांना, मुलाला पण मी घेऊन त्या चाळीमध्ये त्या सार्वजनिक गॅलरीमध्ये उभं राहून दाखवलं की मी इथे उभं राहायचो आणि आई अशी त्या तिथे पाय अशी वर करायची, तिच्यावर बसायचो आणि सगळं बघायचो खाली. आणि खूप म्हणजे दादरची आठवण. पण घरी कोण कोण होतं? आई वडील, मी आणि बहीण माझी. आई बाबा काय करायचे? बाबा टाटा टेक्सटाईल मध्ये होते आणि ऍज अन ऍक्टर त्यांनी जवळजवळ 35 वर्ष नाटकातनं कामं केली. आणि आई शिक्षिका होती. बरं. आईने 35 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलंय. 35 वर्ष 35 कुठल्या वर्ष शाळेत? नोकरी केली आहे. आमची शाळा चेंबूरला आहे ती. हो, माहिती आहे मला. शाळेमध्ये. हा. तिथे होती ती. त्याच्या आधी होती, खूप आधी, म्हणजे गिरगावात एका शाळेमध्ये. आमची शाळा म्हणजे ते नंदू कदम आणि त्यांचीच. अरे काय झालं आता, ह्याचं काय आहे परत? नंदू कदम हे उमेशच्या नाटकाचे निर्माते आहेत आणि त्यांची आई ती शाळा गाता, आहे. आई गाता. तर ते नंदू कदम जे आहेत उमेशच्या नाटकाचे निर्माते, ते माझ्या आईचे विद्यार्थी होते. चला, मी निघतो. कारण हे काय सुरू आहे ना त्यांचं, सुरुवातीपासून आपण बघतोय. संवाद सुरू झाल्यानंतर कधी कधी त्या बोलता बोलता शाळेत गेले, दोघेही शाळेत गेले, हळूहळू ते दादरला आले, आता तर ते एका गल्लीत आले, मग शेजारच्या 2 बिल्डिंग मध्ये आलेले आहेत. पण एकमेकांना तेव्हा तुम्ही ओळखतच नसाल. नाही, आम्ही आता सेटवर भेटलो आणि मला त्यांची खूप भीती वाटायची. भीती म्हणजे असं, म्हणजे त्यांच्याबद्दल आदर, दरारा असं सगळंच होतं, कारण त्यांचे डोळे. नाही, आता दरारा कमी झाला असेल पण आदर आहे ना. आदर खूप आहे, पण दरारा कम्प्लीट केलाय. का केलाय? तर पहिले 2 दिवस जरा आम्ही दोघीच्या सेटवरती जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, रीडिंगला एकदा भेटलो होतो, पण त्यावेळेला आमचं काही खूप इंटरॅक्शन नाही झालं. सेटवरती जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्ही पहिले 2 दिवस अंदाज घेत होते की हे कसे असतील, कारण मी ह्यांच्या काही निगेटिव्ह भूमिकाही पाहिल्या होत्या आणि हिंदीतलं कामही पाहिलं होतं. आणि गंभीर अभिनेता असला गंभीर, ना हा. की लोकांना वाटतं तो माणूस पण खूप गंभीर असेल आणि खूप तर असं मला जी लोक म्हणतात की प्रिया सेटवरचा एनर्जी बॉम्ब आहे किंवा प्रिया सतत वातावरण एनर्जेटिक ठेवते, आनंदी राहते, हॅ हू करत असते, या सगळ्यात माझे बाप कोण असतील तर ते खरंच आहे. म्हणजे 11 पण मला हे विचारायचं वाजता की हे सगळं दादरमुळे, ही सुरुवातच दादरमुळे झाली असेल कदाचित. जीन्स मध्ये आमच्या असेल रक्तात असेल दादर. दादर. तेव्हा आता ज्या चित्रपटाच्या निमित्ताने आपण भेटलेले आहोत, आम्ही दोघी म्हटल्यानंतर दोघी म्हणजे दोघी असणार. आतापर्यंत एक इथे आपल्या समोर आलेली आहे, हो ना? मग आता दुसरी कोण आहे याबद्दल प्रेक्षकांना आणि आम्हालाही उत्सुकता आहे. तर आपण कसं स्वागत कराल त्यांचं? अनेक नात्यांना चित्रपटातल्या, सावित्रीला जे माझं कॅरेक्टर आहे, आप्पांना, रामला, ह्या सगळ्यांना बांधणारा एक धागा म्हणजे अम्मी, आणि ती अम्मी म्हणजे अमला, आणि अमला म्हणजे मुक्ता बर्वे. काय हवंय? इतका वेळ झाला आपल्याला भेटून, तरी मी तुझा आवाजच ऐकलेला नाहीये. तू मुकी आहेस का ग? नाही ग, बोलते की. स्वागत करूया मुक्ता बर्वे यांचं. मुक्ता, स्वागत आहे होम मिनिस्टर मध्ये. बरं मुक्ता, आधी बालपणाची. बालपण चिंचवडमध्ये गेलं, पुण्याजवळच्या. शाळा पण शाळा चिंचवड. कुठली? MSS हायस्कूल म्हणून होती. म्हणजे 7वी पर्यंत वेगळी होती, मग 10वी पर्यंत वेगळी, 8वी 9वी 10वी. आणि मग मी पुण्याला शिकायला गेले, SP कॉलेज, आणि त्यानंतर पुणे विद्यापीठ. मग घरी कोण कोण? आई वडील, मोठा भाऊ. 9 वर्षाची होते तोपर्यंत आजी होती, मग आजी गेली, पण मग आम्ही 4. पण मग
जाणं येणं असतं सतत. हो, आता कसं होतं की सेंटर बदललं तसं, म्हणजे चिंचवडला आता राहत नाही, मी पुण्यात घर आहे, पण आता आई बाबा इकडे येतात. आम्ही सगळे हैदराबादला असतो, कधी दादाकडे, कधी सगळे पुण्याला. अच्छा, म्हणजे दादा आता हैदराबाद, हैदराबाद. पण एकदम मस्त, हो. बालपण एकदम छान. हो. तेव्हा कधी असं वाटलं होतं की पुढे जाऊन याच क्षेत्रात स्थिर होणार किंवा काम? मला तर नव्हतंच वाटलं, घरच्यांना अजूनही वाटत नाहीये की मी इकडे स्थिर राहते. का? कारण लहानपणी बऱ्यापैकी शाय होते आणि फारसं काही म्हणजे बाबांना तर अजूनही खरंच ते म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वीपर्यंत विचारायचं की वेगळ्या क्षेत्रात काही प्रयत्न करायचंय का, अजून वेगळं काही शिकावं असं वाटतंय का वगैरे. पण आपल्याकडे रेकग्निशन मिळायला वेळ लागतोच. पण माझं 10वीत ठरलं होतं की आपल्याला या क्षेत्रात यायचं. हो. हा, मग तेव्हा समोर मी एका स्पर्धेच्या नाटकात काम केलं होतं, राज्यनाट्य स्पर्धेत मोठ्या माणसांच्या. आणि तेव्हा मला सगळ्यात बेस्ट सुट्टी होती माझ्या आयुष्यातली ती, की मला वाटलं छान, हे छान आहे. स्टेजवर काम कुठलं होतं करताना नाटक? घर तिघांचा हवं, जे रत्नाकर मतकर यांचं नाटक आहे. ते आमच्या बाबांच्या मेटेल्कोच्या संस्थेने नाटकाच्या पथकाने ते बसवलं होतं आणि त्यामध्ये मी रोल केला होता. तेव्हा कोण डिरेक्टर होते? एक मुलगी होती आणि ती स्वतः त्यातला मुख्य रोल पण करायची, म्हणजे त्यातल्या आईचा रोल जो रीमाताईंनी केला होता नाटकात, आणि मी सुप्रिया मतकरींनी केलेला रोल करायचे. आणि कोइन्सिडन्स म्हणजे मुंबईत आल्यावरचं माझं पहिलं नाटक होतं ते रत्नाकर मतकरींनी दिलेलं होतं आणि सुप्रिया बरोबर मी काम केलं होतं. आता ती माझी जवळची मैत्रीण आहे किंवा मतकरी काका खूपच जवळचे आहेच नाही आहेत, पण तेव्हा मला भयंकर असं अप्रूप वाटलं होतं की ज्या नाटकामुळे आपण ठरवलं की या क्षेत्रात करिअर करायचं, त्याच लेखकाचं एक नाटक आपण करतोय आयुष्यात पहिल्यांदा, आम्हाला वेगळं व्हायचंय म्हणून. माझा अनुभव सांगू का एक आपल्या शो बद्दलचा? मला नेहमी असं वाटतं की या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आमच्या असतात, पण इथे आम्ही या इकडे येऊन गप्पा मारल्या, जेव्हा माझाही पूर्वीचा अनुभव आहे की इकडे येऊन गप्पा मारले की अशा एक आतल्या घरगुती गप्पा निघतात आणि मग आम्हाला एकमेकांविषयी माहिती मिळते. म्हणजे जे एरवी नाही कधी काही गोष्टी, आता एका गल्लीतल्या आहात का एरवी तुम्ही दादर मधल्या आहात ते डिस्कशन झालं होतं, पण मगाचं जे होतं ते डिस्कशन मी पहिल्यांदा ऐकलं. बाजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये दोघी हा चित्रपट जो उद्याच प्रदर्शित होणार आहे, त्या चित्रपटाविषयी अजून गप्पाच सुरू नाही झाल्या, तर त्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. पण अजूनही ना एक सीट रिकामी आहे तिकडे, तर कोणाला बोलवायचं? आज आपणच सूत्रधार आहात कारण कसं आहे की झी मराठी, अल्फा मराठी यांची सुरुवातीच्या या सूत्रधार असल्यामुळे मी सुद्धा त्या सिनियरिटीचा मान राखून शिकण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली, म्हणजे मी पण एका इंटरव्ह्यू मध्ये परवा सांगितलं की जरी ती माझ्यापेक्षा लहान असली तरी मी लहान असल्यापासून तिची कामं बघतीये. हो की नाही? ती खूपच लहान असल्यापासून काम करते. त्याच्यामुळे या ज्येष्ठ अशा आज इथे आलेले आहेत, तर आपण आम्हाला सांगितलं तर बरं होईल. यानंतर आपण कोणाचं स्वागत करणार आहात? मी तर काही आडेवेडे घेणार. आरती वडकबाळकर, जी पर्सनली मैत्रीण आहेच, पण ह्या चित्रपटातही ती सावित्रीची मैत्रीण आहे, नेहा, ज्यांच्या दोघींचं एक वेगळंच नातं आहे. सो अशा वेगवेगळ्या नात्यांचा हा चित्रपट आहे, त्यातलं हे अजून एक घट्ट आणि जवळचं नातं म्हणजे नेहा. सो आरती, स्वागत करूया आरती. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मी डोंबिवलीची आणि तिथेच मोठी झाली आहे. सगळं शाळा बिळा सगळं डोंबिवली विद्यानिकेतन शाळा, आणि नंतर रुपारेल मध्ये ऍडमिशन घेतली. हा आपला कॉमन पॉइंट असू शकतो. नाही, यांचा पण आहे कॉमन पॉइंट रुपारेल. नाही, उमेशमुळे ते हे उमेशचं एक वेगळं आहेच प्रेम, त्यामुळे आहेच. पण या आता आम्ही दोघीमध्ये गाणी आहेत. एक गाणं आहे बॅकग्राऊंडला, कोणी लिहिलंय ते? गुरु ठाकूरचे शब्द आहे. बर, कसं आहे जरा ऐकवणार? वेगळ्या वाटा निराळे आपले आभाळही, का तुझ्या माझ्यात विणतो बंध हळवे काळही. कोणते नाते म्हणू हे गुंतडीन टाळणे, का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे. आम्ही दोघी हा चित्रपट उद्या प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटासाठी आशीर्वाद मागतो. या चित्रपटातले या कुटुंबातले हे 5 जण आज या ठिकाणी या होम मिनिस्टरच्या कुटुंबामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांचं, म्हणजे मी तर नेहमी मागणं करतो, आपल्या सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा आणि सहकुटुंब सहपरिवार जाऊन हा चित्रपट सगळ्यांनी थिएटरमध्ये बघावा.
आपल्या सगळ्यांकडे आशीर्वाद मागतो या चित्रपटासाठी. आणि आम्ही दोघी विषयी गप्पा ऐकण्यासाठी आता आपल्याला उद्याचा भाग पाहावा लागणार आहे. आजचा भाग इथे संपवूया. पुन्हा भेटूया अशाच गप्पांसह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.